शिवराय. तर नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा मी इथं पपईच्या झाडाखाली आले. तर आपल्या झाडाला इतकी छान पपई अशी पिकली ना, ती आपल्याला तोडायची आहे. मी बऱ्याच वेळेस व्हिडिओ टाकलेले पपईचे असे झाडाचे शॉर्ट व्हिडिओ. तर मला एका ताईने विचारले, ताई तुमच्या इथं खरंच तुमचं झाड आहे का? तुमच्या इथं खरोखर तुमचं झाड आहे का पपईचं? तर मला आज त्याच्यामुळे मी आज लॉंग व्हिडिओ बनवते त्याच्यासाठी. तर मला दाखवायचं आहे तुम्हाला का आमच्या इथं किती पपईचे झाड आहे म्हणून. तर बघा, आणि पपईचं झाडसुद्धा असं आहे का अगदी वेगळ्या पद्धतीचं. ते चला मी तुम्हाला दाखवते. तर बघा, अशी बुडापासून त्याला फांदी आहे. तर हे बघा, त्याला फुलं पण लागलेले आहे. आणि ह्याच साईडने बघा कशा फांद्या फुटलेल्या आहे. हे बघा, या फांदीला बाई इथं पपाया, आणि या फांदीला सुद्धा इथं पपाया आहे. आणि इथं छोटीशी फांदी, तिला सुद्धा फुलं लागलेले. हे बघा, इकडून दाखवते मग. हे बघा, ही पण फांदी आहे ना, हिला पण फुलं लागलेली. तर बघा, ही 2 नंबरची फांदी आहे बा. इतकी खालच्या फांदीला सुद्धा पपई आली आणि बघा किती छान पिकली. याच्या आधी आम्ही तोडलेले आहे बऱ्याचशा, पण म्हणलं चला आता एक व्हिडिओ बनवू मोठा, दाखवू तुम्हाला किती झाड आहे आमच्या इथं पपईचे. तर बघा किती छान पपई अशी पिकलेली. आपल्याला तोडायची ती, तोडूनच घेऊ आता ती लगेच. हे बघा किती छान आहे, बघा किती सुंदर पपई पिकलेली. आणि तुम्हाला मी दाखवते, वरती पण खूप पपई आहे याच झाडाला. तर हे झाड 3 वर्षाचं झालेलं आहे पपईचं. आणि हे झाड मी एकदम छोटंसं होतं, कढीपत्त्याच्या झाडामध्ये लावलेलं आहे. हे बघा, हे कढीपत्त्याचं झाड. तर पपईच्या झाडांना कढीपत्त्याचं झाड एकदम छोटं ठेवलं. बघू शकता किती छोटंसं झाड आहे बघा कढीपत्त्याचं. आणि पपईचं झाड इतकं उंच आहे का घराच्या पण वरती गेलं आहे पपईचं झाड. तुम्हाला दाखवते मी. तर बघा बघा, वरती पण किती पपाया आहे बघितलं का? बघू शकते तुम्ही. त्या बघा, घराच्या पण वरती गेलेलं आहे पपईचं झाड. आणि खूप साऱ्या पपाया आहे. अजून दुसरे पण झाड दाखवते मी. चला तर आपण दुसरे पण झाड बघू पपईचे. तुम्हाला सगळे झाड दाखवणार मी पपईचे. आणि इथं सुद्धा एक छोटंसं झाड उगलं आहे. आणि इतकं लहान झाड असताना सुद्धा त्याला पपया लागलेलं आहे.